नागपुर में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा है कि महायुति सरकार हमेशा किसानों के साथ खड़ी रही है और राज्य की तिजोरी पर पहला अधिकार किसानों का है। उन्होंने बताया कि 50,000 रुपए की शर्त हटाने से लाखों किसानों का 2 लाख रुपए तक का कर्ज माफ होगा। शिंदे ने शरद पवार की सराहना करते हुए कहा है कि वे अच्छे काम की प्रशंसा करते हैं, जबकि कुछ विपक्षी नेता हर फैसले का विरोध करते हैं। उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए उन्होंने कहा है कि जनता से सजा मिलने के बाद उन्हें राम रक्षा याद आई है और हिंदुत्व टी शर्ट की तरह बदला नहीं जा सकता। राम मंदिर पर हुई कथित गड़बड़ी की जांच जारी होने और दोषियों पर सख्त कार्रवाई करने का भरोसा भी उन्होंने दिया। शिवसेना में नए नेताओं को अवसर मिलने के सवाल पर शिंदे ने कहा कि पार्टी अभी अपने सभी वादे निभाएगी और कार्यकर्ताओं को भी पूरा सम्मान मिलेगा। शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलंय आणि आम्ही नेहमी सांगतो राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफी मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी केल्या 50,000ची अट देखील काढून टाकली। यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला आहे। शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। परंतु काही लोक जे आहेत सरकारने किती चांगलं काम केलं तरी सुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं टीका करण्याचं जे काही खोटं बोला पण भेटून बोला अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे। जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे कि जो राम का नहीं वो किसी काम का नहीं आणि हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही। ते मनातून असावं लागतं। बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी शोधले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे आणि यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, आता राम रक्षा चांगलं आहे।